नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बिग कॅम्प स्टडीमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे पशुधन विकास अधिकारी या पदासाठी 2795 पदांसाठी मोठी भरती निघालेली आहे, मोठी जाहिरात निघालेली आहे. आणि त्यासोबतच मित्रांनो, सहाय्यक आयुक्त या पदासाठी 311 पदांसाठी जाहिरात निघालेली आहे. तर मित्रांनो, कोणत्याही एक्झामची तयारी करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या एक्झामची PYQ करणे. तर मित्रांनो, आपल्याला अंदाजा लागतो की मित्रांनो, गेल्या वेळेस एक्झाममध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले होते. तर MPSCने कोणत्या प्रकारचे, कशा प्रकारचे, कोणत्या प्रश्नाला किती वेटेज दिलेले होते. तर PYQ करणे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे. तर पहा, यामध्ये हा जो मित्रांनो पेपर झालेला होता पशुधन विकास अधिकारी आणि सहाय्यक आयुक्तसाठी, तर हा पेपर झालेला होता 26 डिसेंबर 2022 आणि यासाठी वेळ दिलेला होता 90 मिनिट आणि यासाठी टोटल मार्क्स होते 200 आणि मित्रांनो प्रश्न विचारले जातात 100. तर या मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न कव्हर करणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो यामध्ये जो क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये चालू घडामोडी, जागतिक तसेच देशातील चालू घडामोडी आणि मित्रांनो RTI 2005 जो आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, हे मित्रांनो दोन्ही मिळून 25 प्रश्न विचारले जातात. आणि बाकीचे जे 75 प्रश्न असतात मित्रांनो ते टॉपिक रिलेटेड विचारले जातात. तर मित्रांनो, तुमचा जर चांगला रिस्पॉन्स भेटला तर नंतरचेही मित्रांनो जे 75 क्वेश्चन आहेत टॉपिक रिलेटेड तेही कव्हर करणार आहे मी. आणि मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न कव्हर करणार आहे. तर असे मित्रांनो 25-25 डिवाइड करत 4 व्हिडिओ बनवणार आहे. तर पहा, आणि तुम्हाला ही संपूर्ण PDF पाहिजे असेल आणि याची आन्सर की पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मित्रांनो जॉईन करा. तेथे तुम्हाला संपूर्ण PDF आणि मित्रांनो आन्सर की भेटेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंकही देत आहे टेलिग्राम चॅनलची. तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न जो आहे, खालील माहिती विचारात घ्या. तर भारताचे सरन्यायाधीश NV रमणा हे 23 ऑगस्ट 2022 रोजी सेवानिवृत्त झाले. आणि विधान ब आहे, NV रमणा हे 2 सप्टेंबर 2013 ते 16 फेब्रुवारी 2014 दरम्यान आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, तर चालू घडामोडी मधला मित्रांनो यामध्ये तुम्हाला सरन्यायाधीश, तर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यामध्ये मित्रांनो असे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर सध्याचे जे सरन्यायाधीश आहेत गवई, त्यांच्यावरही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो किंवा त्या अगोदर जे सरन्यायाधीश झालेले होते तर त्यांच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यावरती तुम्हाला अंदाजा घ्यायचा आहे. तर पहा, याचे पर्याय दिलेले होते. अ बरोबर परंतु ब चूक आहे, ब बरोबर परंतु अ चूक आहे, तर अ आणि ब दोन्ही चूक आहेत, तर अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. तर यामध्ये मित्रांनो पर्याय क्रमांक 3 जो आहे, अ आणि ब दोन्ही चूक आहेत, हे मित्रांनो हा पर्याय हा बरोबर आहे. तर ही दोन्ही विधाने चूक आहेत. तर पहा मित्रांनो, नंतरचा जो प्रश्न आहे क्रमांक 2चा प्रश्न पहा, खालीलपैकी योग्य पर्याय कोणता आहे. तर डॅनियल मेदवेदेव हा 2021च्या फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेचा पुरुष उपविजेता आहे. तर क्रमांक 2चं जे वाक्य आहे, 2021 अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेची महिला विजेती एम्मा रॅडकानू ही आहे. तर मित्रांनो 3 क्रमांकचं वाक्य आहे, विम्बल्डन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा पुरुष गटात सर्वाधिक वेळा नोव्हाक जोकोविच यांनी जिंकली आहे. तर मित्रांनो क्रमांक 4चं जे वाक्य आहे, बार्बोरा क्रेजिकोवा ही महिला टेनिसपटू कॅनडाची आहे. तर हे मित्रांनो तुम्हाला पर्याय दिलेले आहेत आणि यामधले अचूक उत्तर आहे क्रमांक 3, फक्त ब बरोबर आहे. तर यामध्ये मित्रांनो जे ब आहे वाक्य, 2021 अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेची महिला विजेती एम्मा रॅडकानू ही आहे. बाकीचे मित्रांनो जे वाक्य आहेत ते चुकीचे आहेत. यावरून तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, खेळ जे आहेत खेळाच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग ते टेनिस, फुटबॉल किंवा क्रिकेट याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर नंतरचा जो प्रश्न आहे पहा, क्रमांक 3चा जो प्रश्न आहे, भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल ग्रामपंचायत पल्ली ही कोणत्या राज्यात आहे. तर मित्रांनो पहिली जी आहे तर यामध्ये तुम्हाला पर्याय दिले आहेत, केरळ, दिल्ली, जम्मू काश्मीर, पंजाब. तर तुमचा अचूक जो पर्याय आहे तर मित्रांनो क्रमांक 3चा जो पर्याय जम्मू काश्मीर. तर जम्मू काश्मीरमध्ये पहिली कार्बन न्यूट्रल ग्रामपंचायत पल्ली ही आहे. तर नंतरचा जो प्रश्न आहे मित्रांनो क्रमांक 4चा, तर यामध्ये मित्रांनो क्रमांक 4चा प्रश्न पहा, भारत सरकारने सुरू केलेले अमृत पोर्टल हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.
तर यामध्ये तुम्हाला पर्याय आहेत निर्यात, गुंतवणूक, इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स. तर मित्रांनो तुमचा अचूक पर्याय आहे इलेक्ट्रिक वाहने. तर भारत सरकारने सुरू केलेले ई अमृत पोर्टल हे इलेक्ट्रिक वाहनेशी मित्रांनो संबंधित आहे. तर पहा क्रमांक मित्रांनो 5चा जो प्रश्न आहे, तर पद्मश्री पुरस्कार. तर मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जे पद्म पुरस्कार आहेत ते तुम्हाला पाठ करून जायचे आहेत. तर पद्म पुरस्कार 2022 बाबत अयोग्य जोडी ओळखा. तर येथे मित्रांनो व्यक्ती दिलेले आहेत आणि त्यांना मित्रांनो कशाशी संबंधित भेटलेला आहे, तर ते दिलेलं आहे पद्म पुरस्कार. तर यामध्ये पहा सुश्री माधुरी बर्तवाल. तर यामध्ये तुम्हाला अयोग्य जोडी ओळखायचा आहे. तर पहा सुश्री माधुरी बर्तवाल कला, हिम्मतराव बाविस्कर कला. तर श्री प्रमोद भगत खेळ, आचार्य चंदनाजी सामाजिक कार्य. तर यामध्ये मित्रांनो यामध्ये अयोग्य जी जोडी आहे पर्याय क्रमांक 2 हिम्मतराव बाविस्कर कला ही मित्रांनो अयोग्य जोडी आहे. तर तुम्हाला पद्म पुरस्कार ही मित्रांनो पाठ करून जायचं आहे आणि तुम्हाला चालू घडामोडी ही तुम्हाला जागतिक व देशांतर्गतचे ज्या चालू घडामोडी आहे जागतिक व देशातील तेही तुम्हाला करून जायचं आहे. तर पहा मित्रांनो क्रमांक 6चा जो मित्रांनो प्रश्न आहे, तर यामध्ये विचारला आहे जागतिक एड्स दिनाबाबत खालील विधानांचा विचार करा. तर यामध्ये 2 वाक्य दिलेले आहेत. यामध्ये आहे या दिनाची सुरुवात 1987 पासून झाली आहे. तर क्रमांक 2चं वाक्य आहे 2021 मधील एड्स दिनाची संकल्पना असमानता संपवा, एड्स संपवा, महामारी संपवा ही होती. तर यामध्ये मित्रांनो पर्याय दिलेले आहेत खाली. तर यामध्ये पर्याय जो आहे, तर मित्रांनो क्रमांक 2चा पर्याय अचूक परंतु ब बरोबर आहे. तर यामध्ये मित्रांनो हे चूक आहे आणि क्रमांक ब जो पद आहे 2 नंबरचं ते बरोबर आहे. तर मित्रांनो जागतिक एड्स दिनाची जी सुरुवात आहे ती 1988 साली झालेली होती. यावरती मित्रांनो यावरून तुम्हाला अंदाजा येत असेल की प्रश्न कसे विचारले जातात. तर पहा क्रमांक 7चा जो मित्रांनो प्रश्न आहे बाय मेनी अ हॅपी ॲक्सिडेंट रिकलेक्शन ऑफ अ लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर यावरून मित्रांनो जे पुस्तक मित्रांनो त्याच्यावर लेखक आहेत त्यावरतीही तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. जे नवीन मित्रांनो पुस्तक आलेले आहेत त्याच्यावरतीही तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पहा यामध्ये पर्याय दिलेले आहेत SY कुरेशी, जुम्मा लाहिरी, सलमान खुर्शीद, M हमीद अन्सारी. तर यामध्ये मित्रांनो करेक्ट आन्सर आहे M हमीद अन्सारी. तर बाय मेनी अ हॅपी ॲक्सिडेंट रिकलेक्शन ऑफ अ लाईफ या पुस्तकाचे जे लेखक आहेत M हमीद अन्सारी हे आहेत. तर तुम्हाला लेखक पुस्तक आणि त्याचे लेखक याच्यावरतीही तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात चालू घडामोडीमध्ये. तर पहा क्रमांक 8चा जो मित्रांनो प्रश्न आहे, तर यामध्ये दिलेला आहे जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक. तर निर्देशांकही तुम्हाला पाठ करायचा आहे. जे निर्देशांक आलेले आहेत योजना यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. तर जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक 2021 बाबत खालील विधानांचा विचार करा. तर यामध्ये मित्रांनो विधान दिलेले आहेत. हा अहवाल लंडन स्थित इकॉनॉमिस्ट इम्पॅक्ट या संस्थेने तयार केला होता. तर ब विधान आहे या अहवालात 113 देशांच्या यादीत भारत 57.2 गुणांसह 71व्या स्थानावर होता. तर कच विधान आहे या यादीत पाकिस्तान 77व्या नव्हे तर 78व्या स्थानावर होता. तर मित्रांनो डचं वाक्य आहे जागतिक क्रमवारीत आयर्लंड हा देश प्रथम स्थानावर होता. तर मित्रांनो यामध्ये पर्याय क्रमांक 3 आहे हे मित्रांनो बरोबर आहे. अ ब आणि ड विधाने बरोबर आहेत. हा मित्रांनो पर्याय क्रमांक बरोबर आहे. तर पहा यामध्ये चूक जो विधान आहे चुकीचा विधान आहे कच या यादीत पाकिस्तान 77व्या नव्हे तर 78व्या स्थानावर होता हे विधान मित्रांनो चूक आहे. बाकीची विधान जे आहेत ते बरोबर आहेत. तर मित्रांनो आता क्रमांक 9चा जो प्रश्न आहे, तर तो पहा भारतातील पहिली व्यावसायिक अंतराळ परिस्थितीजन्य जागरूकता वेधशाळा कोणत्या राज्यात नियोजित आहे. तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत उत्तराखंड, मणिपूर, दिल्ली, हिमाचल प्रदेश. तर यामध्ये मित्रांनो पर्याय क्रमांक 1 जो आहे उत्तराखंड हा मित्रांनो बरोबर पर्याय आहे. तर उत्तराखंडमध्ये व्यावसायिक अंतराळ परिस्थितीजन्य जागरूकता वेधशाळा ही मित्रांनो नियोजित आहे. तर नंतरचा प्रश्न पहा मित्रांनो क्रमांक 10चा. 2021चे साहित्यासाठीचे नोबेल विजेते अब्दुल रजाक गुराह यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही.
तर मित्रांनो नोबेल पारितोषिक विजेते जे आहेत त्याच्याबद्दलही मित्रांनो तुम्हाला माहिती ठेवायची आहे. तर यामध्ये पर्याय दिले द वाईल्ड लाईट, मेमरी ऑफ डिपार्चर, पॅराडाईज, द लास्ट गिफ्ट. तर हे मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे 2021चे साहित्यासाठीची नोबेल विजेते अब्दुल रजाक कुराह यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही. येथे मित्रांनो तुम्हाला लक्ष द्यायचे आहे. याच्यामध्ये विचारलेलं आहे यापैकी कोणते पुस्तक त्यांनी लिहिलेले नाही. तर याचा पर्याय अचूक आहे क्रमांक 1 द वाईल्ड लाईट. हे मित्रांनो त्यांनी पुस्तक लिहिलेलं नाही. तर पहा यामध्ये यांनी लिहिलेले पुस्तक आहेत मेमरी ऑफ डिपार्चर, पॅराडाईज, द लास्ट गिफ्ट. तर नंतरचा मित्रांनो प्रश्न आहे 11वा. तर पहा खालीलपैकी कोणत्या देशाने धूम्रपान मुक्त देश करण्याची घोषणा केली आहे. तर यामध्ये तुम्हाला मित्रांनो जे आहेत ते पर्याय दिलेले आहेत फिनलँड, फ्रान्स, न्यूझीलँड, स्कॉटलँड. तर यामध्ये मित्रांनो अचूक उत्तर आहे याचं न्यूझीलँड. तर मित्रांनो न्यूझीलँड या देशाने धूम्रपान मुक्त देश करण्याची घोषणा केलेली आहे. तर पहा मित्रांनो क्रमांक 12चा जो प्रश्न आहे नुकतेच निधन पावलेल्या एम शारदा मेनन यांच्याबाबत चुकीचे विधान कोणते आहे. तर पहा मित्रांनो जे नुकते हे चालू घडामोडीमधले प्रश्न आहेत. तर इथे विधान दिलेले आहेत त्या भारतातील पहिल्या महिला मानसोपचार तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात. त्यांना 1992 मध्ये भारत सरकारद्वारा पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांचा जन्म मंगरूळ कर्नाटक येथे झाला होता. त्यांनी 2010 मध्ये स्किझोफ्रेनिया रिसर्च फाउंडेशन स्कार्फची स्थापना केली होती. तर यामध्ये मित्रांनो येथे पर्याय दिलेले आहेत आणि मित्रांनो येथे विचारले ड हे अयोग्य विधान आहे. तर मित्रांनो हे ड जे आहे हे अयोग्य विधान आहे त्याबाबत विचारलेले आहे त्यांच्याबद्दल ती हे अयोग्य विधान आहे. तर नंतरचा मित्रांनो प्रश्न पहा खालीलपैकी कोण ज्युनियर हॉकी विश्वचषक 2021चा विजेता आहे. तर मित्रांनो हॉकी असे खेळ जे आहेत त्याच्यावरती तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. तर मित्रांनो येथे पर्याय दिलेले आहे जर्मन, फ्रान्स, अर्जेंटिना, स्पेन. तर यामध्ये मित्रांनो अचूक जो पर्याय आहे यामध्ये तर क्रमांक 3चा अर्जेंटिना. तर अर्जेंटिना जो आहे तो ज्युनियर हॉकी विश्वचषक 2021चा विजेता आहे. नंतरचा मित्रांनो प्रश्न आहे 14वा. तर यामध्ये विचारलेला आहे 2020च्या उस्मानाबाद मधील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले होते. तर पहा 2020च्या उस्मानाबादमधील जो मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आहे ते कोणी भूषविले होते हा मित्रांनो प्रश्न आहे. त्यामध्ये पर्याय दिलेले आहेत अरुणा ढेरे, जयंत नारळीकर, फादर फ्रान्सिस दी ब्रिटो, डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख. तर मित्रांनो याचा जो अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फादर फ्रान्सिस दी ब्रिटो हे मित्रांनो अचूक उत्तर आहे यासाठी. तर पहा मित्रांनो नंतरचा जो प्रश्न आहे 15वा. तर यामध्ये तुम्हाला अयोग्य जोडी ओळखायची आहे. यामध्ये संघटना दिलेल्या आहेत, यामध्ये मुख्यालय दिलेले आहेत. तर यामध्ये तुम्हाला अयोग्य जोडी मित्रांनो ओळखायची आहे. तर यामध्ये दिलेला आहे नाटो, यापुढे दिलेला आहे बेलग्रेड. तर यामध्ये पर्याय मित्रांनो बचे जे आहे संघटना दिलेल्या आहेत UN वुमेन. तर यामध्ये न्यूयॉर्क याचे मुख्यालय पुढे दिलेलं आहे. तर सी पहा रेड क्रॉस याचे जिनिवा, ओपेक तर व्हिएन्ना. तर यामधले अयोग्य जे मित्रांनो पर्याय आहे जे अयोग्य जोडी आहे त्यामध्ये मित्रांनो ए आहे. तर नाटो बेलग्रेड हे मित्रांनो चुकीचं, याचं मुख्यालय बेलग्रेडमध्ये नाही नाटोचं. तर नंतरचा जो प्रश्न आहे तर क्रमांक मित्रांनो 16चा जो प्रश्न आहे तर पहा भारतीय सैन्यात सर्वाधिक सुरक्षित कार क्विक रिॲक्शन फायटिंग व्हेकिल मीडियम ही कोणत्या कार कंपनीद्वारे पुरवण्यात आली आहे. तर यामध्ये पर्याय आहेत सुझुकी, टोयोटा, टाटा, महिंद्रा. तर मित्रांनो टाटा याचं आन्सर ही करेक्ट आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तर 17वा प्रश्न पहा मित्रांनो. यामध्ये जोड्या जुळून योग्य पर्याय निवडायचा आहे. तर कृष्णा यापुढे सातपुरा दिलेला आहे मध्य प्रदेश. तर गोदावरी यापुढे अरावली राजस्थान. तर साबरमती यापुढे महाबळेश्वर, तापी यापुढे त्र्यंबकेश्वर
असे मित्रांनो दिलेले आहेत. तर मित्रांनो याचं जे अचूक उत्तर आहे ते क्रमांक 1चं आहे. तर एची जोडी 3 आहे, बीची 4 आहे, सीची 2 आहे आणि डीची मित्रांनो 1 आहे. तर पहा एची जी आहे, एची मित्रांनो कृष्णा ही महाबळेश्वर. तर मित्रांनो बीची जी आहे ती 4 दिलेली आहे. तर सीची मित्रांनो जी जोडी आहे ती 2 दिलेली आहे आणि डीची मित्रांनो जी जोडी आहे ती तापी सातपुरा. तर ह्याची मित्रांनो उगमस्थान दिलेले आहेत आणि इथे नद्या दिलेल्या आहेत. तर याची मित्रांनो हे उगमस्थान आणि नद्याची अचूक उत्तर जे पर्याय क्रमांक आहे 1 हे अचूक उत्तर आहे. नंतर पहा मित्रांनो क्रमांक 18चा जो प्रश्न आहे यामध्ये जोड्या जुळून योग्य पर्याय निवडा असे दिलेले आहेत. तर जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रिस्तरीय परिषदा, तर याच्यावरती मित्रांनो तुम्हाला लक्षात येत असेल की कशावरती फोकस करायचा आहे प्रश्नावरती, कोणत्या टॉपिकवरती. तर पहा इथे परिषदेचे ठिकाण दिलेले आहे आणि येथे परिषदेचे वर्ष दिलेले आहे. तर यामध्ये नैरोबी 2013, जिनेवा 2015, तर मित्रांनो हाँगकाँग 2022, बाली 2005. तर मित्रांनो इथे परिषदेचे वर्ष दिलेले आहेत. तर यामध्ये जागतिक व्यापार संघटनेचे जे मंत्रिस्तरीय परिषद आहेत तर त्याचे ठिकाण आणि परिषदेचे वर्ष दिलेले आहेत. तर याचं मित्रांनो अचूक जो उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आहे. हे मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे. हे मित्रांनो अचूक उत्तर आहे यासाठी. एची जोडी मित्रांनो 2, बीची 3, सीची 4 आणि डीची 1 हे मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे. तर मित्रांनो पहा नंतरचा जो प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्र राज्यातील लिम्फॅटिक फिलोरियासिसच्या हत्ती रोग निर्मूलनासाठी अधिकृत ब्रँड ॲम्बेसेडर कोण आहे? तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत रोनित रॉय, अरुण गोविल, पर्याय क्रमांक 3 आहे स्वप्नील जोशी आणि पर्याय क्रमांक 4 आहे मोहित रैनी. तर याचं मित्रांनो अचूक उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 आहे स्वप्नील जोशी. हे मित्रांनो ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. तर मित्रांनो पहा नंतरचा जो प्रश्न आहे, नैसर्गिक शेती संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या. तर मित्रांनो 20चा जो आहे प्रश्न, नैसर्गिक शेती संदर्भात खालील विधाने विचार घ्यायचे आहेत. तर पहा विधाने पहा, या प्रकारची शेती ही रसायन विरहित शेतीचा प्रचार करते. तर विधान बी आहे, नैसर्गिक शेतीची सुरुवात 1990मध्ये कृषीतज्ञ सुभाष पाळेकर यांनी केली होती. तर मित्रांनो वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? तर यामध्ये मित्रांनो पर्याय क्रमांक 3 जो आहे ए आणि बी दोन्ही. तर मित्रांनो ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. नंतरचा जो मित्रांनो प्रश्न आहे तो पहा, पर्याय मित्रांनो प्रश्न क्रमांक 21. खूप मित्रांनो मोठा हे जे आहेत हे माहिती अधिकाराबद्दल प्रश्न दिलेले आहेत. तर जर मित्रांनो केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती मागणाऱ्या विनंती अर्जावर निर्णय कायद्याने निर्धारित केलेल्या वेळेत माहिती दिली नाही तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर अशा अधिकाऱ्याने माहिती देण्यास नकार दिला आहे असे गृहीत धरले जाते. तर माहिती अधिकाऱ्याला दंड भरून विनंती अर्जात मागितलेली माहिती द्यावी लागते. तर असा विनंती अर्ज 30 दिवसानंतर रद्दबातल होईल आणि पुन्हा नव्याने विनंती अर्ज करावा लागेल. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 आहे, माहिती अधिकाऱ्याने विनंती अर्ज मान्य केला आहे असे गृहीत धरले जाईल आणि मागितलेली माहिती देणे माहिती अधिकाऱ्यावर बंधनकारक आहे असेल. तर याचं मित्रांनो करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, अशा अधिकाऱ्याने माहिती देण्यास नकार दिला आहे असे गृहीत धरले जाते. तर नंतरचा जो प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न 22वा. तर यामध्ये मित्रांनो माहिती अधिकार अधिनियम 2005 व शासकीय गुपिते अधिनियम 1923 यांच्या तरतुदी विसंगती आढळून आल्यास येथे पर्याय दिलेला आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 लागू होणार, शासकीय गुपिते अधिनियम 1923 लागू होणार, माननीय राष्ट्रपतींच्या आदेशानुसार दोन्हीपैकी एक कायदा लागू केला जाईल. तर पर्याय क्रमांक 4 आहे दोन्ही अधिनियम लागू होणार नाही. तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे याचं माहिती अधिकार अधिनियम 2005 लागू होणार. तर नंतरचा जो प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 23.
तर यामध्ये पहा, माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 8 नुसार खालीलपैकी कोणती माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद आहे? तर मित्रांनो पहा, इथे पर्याय दिलेले आहेत. पहा, जी माहिती प्रकट केल्याने संबंधित विभागाची बदनामी होईल, जी माहिती प्रकट केल्याने व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण होईल, तर जी माहिती प्रकट करणे तत्सम अधिकाऱ्यास योग्य वाटत नाही, जी माहिती प्रकट केल्याने संसदेच्या विशेष अधिकाराचा भंग होईल. तर मित्रांनो यामध्ये पर्याय क्रमांक 3 जो आहे ब आणि ड, तर हे मित्रांनो करेक्ट आन्सर आहे. तर पहा, माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 8 नुसार खालीलपैकी जी माहिती मित्रांनो प्रकट करण्याबाबत अपवाद आहेत, त्याच्यामध्ये ब आणि ड हे मित्रांनो दिलेले आहेत. तर नंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24, तर यामध्ये मित्रांनो माहिती अधिकार अधिनियम 2005 या हेतूने करण्यात आला. तर मित्रांनो 2005चा जो अधिनियम आहे तो कोणत्या हेतूने करण्यात आला आहे, हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे यामध्ये. तर भ्रष्टाचार रोखणे, सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भीती व धाक निर्माण करणे, केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यासाठी, शासनाच्या कामात पारदर्शकता वाढवावी म्हणून. तर यामध्ये मित्रांनो अचूक जो उत्तर आहे, तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 अ, क आणि ड. तर पहा, अ, क आणि ड मित्रांनो हे बरोबर आहेत. अ बरोबर आहे, क बरोबर आहे आणि ड बरोबर आहे. यामध्ये चुकीचं आहे सरकारी कर्मचाऱ्यामध्ये भीती व धाक निर्माण करणे. तर पहा मित्रांनो नंतरचा जो प्रश्न आहे, तर पहा लास्ट प्रश्न 25वा. तर यामध्ये मित्रांनो खालीलपैकी कोणती माहिती ही माहिती अधिकाऱ्याने देण्याची गरज नाही? तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत. जी माहिती दिली असता व्यक्तीची खाजगी माहिती नसल्याने त्या व्यक्तीच्या खाजगीपणाच्या अधिकाराचे उल्लंघन होणार नाही अशी माहिती. तर कायदेशीर न्यायालयाच्या हुकुमाद्वारे जी माहिती प्रसिद्ध करण्यास बंदी घातली आहे अशी माहिती. तर जी माहिती विश्वासार्ह नातेसंबंधातून मिळालेली नाही आणि जिच्यामुळे कोणा व्यक्तीच्या जीवाला अथवा सुरक्षिततेला धोका पोहोचणार नाही अशी माहिती. तर क्रमांक मित्रांनो पर्याय जो आहे 4, जी माहिती दिल्याने तपास प्रक्रियेमध्ये अडथळा येणार नाही अथवा गुन्हेगार खटला चालवण्यास प्रतिबंध होणार नाही अशी माहिती. तर यामध्ये मित्रांनो येथे पर्याय क्रमांक जो दिलेला आहे ब, तर मित्रांनो क्रमांक 2चा जो आहे कायदेशीर न्यायालयाच्या हुकुमाद्वारे जी माहिती प्रसिद्ध करण्यास बंदी घातली आहे अशी माहिती. तर अशी मित्रांनो माहिती जी आहे ती अधिकाऱ्याने देण्याची गरज नाही. तर मित्रांनो हे 25 प्रश्न होते. तर मित्रांनो पशुधन विकास अधिकारी याचे जो पेपर झालेला होता 2022 रोजी 22ला, त्याची मित्रांनो हे PYQ आहे, त्याचा जो हा पेपर आहे. तर हे मित्रांनो 25 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत आणि चांगला जर मित्रांनो रिस्पॉन्स तुमचा जर भेटला तर नंतरची ही मित्रांनो टाकणार आहे मी 25 प्रश्न. तर मित्रांनो माहिती ही जी प्रश्न आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा. आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. धन्यवाद.